न्यूज, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे निपक्ष व निर्भीड न्यूज चॅनल। बोरगाव येथील आर्यंत सौहार्द संस्थेला 18.32 कोटीचा नफा। सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी 1990 साली ज्या उद्देशाने संस्था स्थापन केली, हा उद्देश सफल झाला आहे। सहकार क्षेत्रात नाव कमवताना राजकारण विहिरीत संस्था चालवल्याने आर्यंत संस्था राज्यात नावलौकिक मिळवत आहे। यंदा संस्थेला 18.32 कोटी रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांनी दिली। आर्यंत सभागृहात आयोजित सभेच्या वार्षिक सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। अभिनंदन पाटील म्हणाले, अहवाल सालात संस्थेत एकूण 23,342 सभासद, 7.1 कोटी रुपये भांडवल तर 17.8 कोटी निधी असून अहवाल सालात 1,726.17 कोटी इतकी ठेव आहे। 3.88 कोटी रुपयांवर गुंतवणूक केली असून 1,255.99 कोटी कर्ज वितरित केला आहे, तर 18,32,00,000चा निव्वळ नफा झाला आहे। प्रधान व्यवस्थापक अशोक बकापुरे यांनी नफा तोटा अंदाजपत्रकाचे वाचन करून मंजुरी मिळवली। यावेळी उत्कृष्ट शाखा म्हणून कगनोळी तर उत्तम व्यवस्थापक म्हणून बेळगाव शाखेचे व्यवस्थापक जिनदत्त वडेर आणि उत्तम सेवक म्हणून मांगूर शाखेचे अरुण पाटील यांचा गौरव करण्यात आला। याशिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला। सहकाररत्न उत्तम पाटील यांनी संचालक, सभासद आणि कर्मचाऱ्यांमुळे संस्थेची प्रगती होत आहे। संस्थेमार्फत विविध सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत। बेळगाव येथे लवकरच 200 खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे सांगितले। यावेळी माजी नगरसेवक दिलीप पठाडे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। सभेस माजी मंत्री वीरकुमार पाटील, सुजय पाटील, सुभाष शेट्टी, संचालक जयगोंडा पाटील, अक्षय कुमार करोले, जयपाल नागावे, आप्पासाहेब कडोले, बाबासाहेब अपराध, श्रीकांत बसवाडे, मुख्य व्यवस्थापक एजे बकापुरे, राजू पाटील अकोळ, अरुण निकाडे, महेश पाटील, सुंदर पाटील, अशोक पाटील, इम्रान मकानदार, निरंजन पाटील, आरटी चौगुले यांच्यासह विविध शाखांचे पदाधिकारी व सभासद, कर्मचारी उपस्थित होते। शेवटी आभार उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी मानले। संघर्षयान न्यूजसाठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे। व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेपर्यंतचा हा प्रवास सहज घडलेला नाही। या प्रत्येक यशामागे आपल्या सभासदांचा विश्वास, ग्राहकांचे प्रेम, कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि संचालक मंडळाची दूरदृष्टी आहे। आपले संस्थापक सहकार दादा यांनी या संस्थेची स्थापना करताना केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था उभी केली नाही, तर माणसांच्या विश्वासावर उभी राहणारी, समाजाला आधार देणारी आणि सहकाराच्या मूल्यांना जगणारी चळवळ निर्माण केली। आजही त्यांचे विचार आणि मूल्ये आमच्या प्रत्येक निर्णयामागील प्रेरणाशक्ती आहेत। मित्रहो, संस्थापक दादा यांनी संस्थेच्या पायाभरणी करताना केवळ आर्थिक संस्था उभी केली नाही, तर विश्वास, पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव यावर आधारित एक सहकारी संस्कार निर्माण केला। आज दादा आपल्या बरोबर प्रत्यक्षात नसले तरी त्यांचे विचार, त्यांची कार्यपद्धती आणि त्यांनी दिलेले मूल्ये आजही प्रत्येक निर्णयात, प्रत्येक कार्यात जिवंत आहेत। एखाद्या व्यक्तीचे आयुष्य संपते, पण तिचे विचार समाजाच्या मनात रुजले की ती व्यक्ती कायम जिवंत राहते। दादांचे स्थान असेच आहे। गेल्या वर्षी तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन नवीन नेतृत्वावर माझ्यावर विश्वास व्यक्त केला। या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्ही संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी संपूर्ण प्रामाणिकपणे कार्यरत राहिलो। हा प्रवास माझा किंवा एका व्यक्तीचा नाही, हा संपूर्ण श्री आर्यन परिवाराचा आहे। आमचे ध्येय केवळ ठेवी, कर्जे किंवा नफा वाढविणे नाही, प्रत्येक सभासदाला सुरक्षित आर्थिक आधार देणे, प्रत्येक ग्राहकाला दर्जेदार सेवा देणे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासात योगदान देणे हीच आमची खरी भूमिका आहे। येत्या काळात नवीन शाखा विस्तार, अधिक डिजिटल सुविधा, जलद सुविधा, आर्थिक सबलीकरण, युवक व महिला उद्योजकांना प्रोत्साहन, शैक्षणिक सहाय्य, सामाजिक उपक्रम आणि पर्यावरणपूरक विकास यावर विशेष भर दिला जाईल। संस्थेची प्रत्येक योजना सभासदांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवूनच राबवण्यात येईल। आम्ही विश्वास देतो, प्रत्येक निर्णय पारदर्शक असेल, प्रत्येक व्यवहार सुरक्षित असेल, प्रत्येक सभासदाला सन्मानाने सेवा दिली जाईल, संस्थेच्या प्रत्येक रुपयाची जबाबदारी प्रामाणिकपणाने सांभाळली जाईल। आपण आजवर कसा विश्वास दाखवला तसाच विश्वास आणि सहकार्य भविष्यातील लाभत राहील, हीच आमची सर्वात मोठी अपेक्षा आहे। आपल्या विश्वासाच्या बळावरच आर्यन मल्टीस्टेट नव्या
उंच गाठत राहील आणि सहकार क्षेत्रात आदर्श संस्था आपली ओळख अधिक दृढ करेल असा आम्हाला दृढ विश्वास आहे. चला विश्वासाची ही परंपरा अधिक समृद्ध करूया, सहकार्याची ही ज्योत अधिक तेजस्वी करूया आणि विकासाचा हा प्रवास नव्या उंचीवर घेऊन जाऊया. आपला विश्वास आमची सर्वात मोठी ताकद, आपली साथ आमची सर्वात मोठी प्रेरणा. सन्माननीय सभासद बंधू भगिनींनो, माझ्या मनोगतातून संस्थेच्या वाटचालीविषयी आणि आगामी दिशेविषयी माझ्या भावना आपणासमोर मांडल्या. आता आपल्या संस्थेच्या सन 2025-26 आर्थिक वर्षातील कामगिरीचा सविस्तर अहवाल, त्यामधील आर्थिक प्रगती, विविध उपक्रम आणि महत्त्वपूर्ण बाबी आपणासमोर सादर करीत आहे. या अहवालामधून संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीची माहिती आपणास मिळेल अशी मला खात्री आहे. आर्थिक कामगिरी दिनांक 31 मार्च 2026 रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात आपल्या संस्थेने रुपये 11,859 कोटीची वार्षिक उलाढाल करत आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ही कामगिरी केवळ आकड्यांची वाढ नसून आपल्या सर्वांनी संस्थेवर ठेवलेल्या दृढ विश्वासाची साक्ष आहे. आज आपल्या संस्थेतील एकूण ठेवी रुपये 1726 कोटीहून अधिक झाल्या असून मागील वर्षाच्या तुलनेत 268 कोटीहून अधिक ठेवी वाढ झाली आहे. ग्राहकाशी जपलेले विश्वासाचे नाते, सभासदांचे सातत्यपूर्ण सहकार्य आणि पारदर्शक कामकाज यामुळेच हा उल्लेखनीय टप्पा गाठणे शक्य झाले. बाजारातील विविध आर्थिक चढउतारांच्या समर्थपणे सामना करत संस्थेने चालू आर्थिक वर्षात रुपये 18 कोटी 32 लाखांचा निव्वळ नफा संपादन केला आहे. हा नफा संस्थेच्या आर्थिक स्थैर्याचा, सक्षम व्यवस्थापनाचा आणि सुरक्षित भविष्यासाठी उभारलेल्या भक्कम पायाचा द्योतक आहे. या विश्वासाबद्दल मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करत आहे. आता सन 2025-26 या आर्थिक वर्षात 36व्या वार्षिक अहवाल सविस्तरपणे आपल्या समोर सादर करीत आहे. सभासद संस्थेची अवर्ग सभासद संख्या 23,342 झाली असून चालू वर्षात 5,000 नवीन सभासद झाले आहे व 163 सभासद कमी झाले. भागभांडवल रुपये 65,14,400 ने वाढून एकूण 7. संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.